श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये घरट्यातल्या चिमण्या या वसुमती धुरू लिखित पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. चिमणीच्या घरट्याचं सुंदर मुखपृष्ठ असलेल्या, घरटं वाचविणाऱ्या निर्भय स्त्रियांच्या कथा असलेल्या या पुस्तकाला प्राध्यापक पुष्पा भावेंची प्रस्तावना आहे. पुष्पाताई म्हणतात, लेखिकाला जाणवतं की बाईचा गौरव असो की निंदा, सारं पुरुष सापेक्ष कल्पनेतून होतं. म्हणून धुरूबाई सगळ्या स्त्रियांकडे परंपरेच्या बळी म्हणून पाहत नाहीत. त्यांना आसपासच्या स्त्रियांमध्ये सकारात्मक कल्पनाशक्ती दिसते, सौंदर्याची जाणीव दिसते, कर्तबगारी दिसते. इतकंच नाही तर जगण्याच्या किरटेपणाला छेद देणारं व्यावहारिक आणि वैचारिक औदार्य दिसतं. या संग्रहात एका विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या काही स्त्रियांच्या जीवनाची रेखाटनं आहेत, आठवणी आहेत. सामान्य असूनही या स्त्रिया परिस्थितीवर मात करणाऱ्या आहेत. आपल्या निवेदनातून लेखिका बदलत्या काळाची, बदलणाऱ्या मूल्यांची जाणीव व्यक्त करते. ती म्हणते, या पुस्तकातल्या स्त्रियांची व्यक्तिचित्र रेखाटताना घरट्यातल्या चिमण्या आणि या स्त्रियांच्या जीवनात एक प्रकारचं साम्य आढळलं. या चिमण्यांची घरटी एकाच वृक्षावर अवतरली आहेत. तो वृक्ष म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वार्धातला दादरचा मध्यमवर्गीय समाज. आजूबाजूच्या या स्त्रियांबद्दल लिहायला त्यांना थोर साहित्यिक दुर्गाबाई भागवतांनी उद्युक्त केलं. त्या म्हणाल्या, हा गेल्या शतकातला सांस्कृतिक इतिहास आहे. या 18 स्त्रियांपैकी पहिली कथा इंदूची. तिची कविता मधली इंदू बुद्धिमान आहे, कवितासुद्धा लिहिते. तिला पहिलं पारितोषिक मिळालं म्हणून कौतुक करायला आलेल्या मास्तरांना तिचं लग्न ठरल्याचं कळतं. त्यांना खूप वाईट वाटतं. मान खाली घालून उभ्या असलेल्या इंदूचे डोळे भरून येतात. पुढे 2-3 वर्षांनी मास्तर तिला भेटतात, तेव्हा मोठी कविता म्हणून हसत हसत ते आपली लेक दाखवते. स्त्री असंच आपल्या जगण्यात सुख शोधते. सुनेच्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून तिला घरातच ठेवणाऱ्या रावसाहेबांच्या मृत्यूनंतर घरावर आभाळ कोसळतं. प्रचंड कर्जापोटी घरसुद्धा गहाण ठेवलं होतं. नवरा कधी घराबाहेर गेला नाही आणि सासू आजारी. पदरी 6 मुलं कोण मदत करणार. परंतु घरटं वाचवायला सून पदर बांधून पुढे सरसावली आणि काय काय केलं त्याचं कौतुक करायलाच हवं, कारण हे कल्पनारम्य नाहीये. दुसरेपणावर आलेल्या नंदुबाईची कथा अजून वेगळी. पतीचं वय आणि प्रतिष्ठा आश्वासक वाटण्याऐवजी धाक वाटायच्या, परंतु मन मात्र निर्मळ आणि संस्कारित. म्हणून पतिनिधनानंतर 35,000चा चेक जर्मनीहून आला, तर पतीच्या क्रीडा प्रेमासाठी त्यापैकी 10,000चा चेक शिवाजी पार्क जिमखान्याला भेट स्वरूप दिला. एवढंच नाही तर त्यानंतर सर्वांना मदत करण्याचं कार्य प्रेमानं आणि निष्ठेनं ती करीत राहिली. त्रिधा हातामधली तारू सुंदर आणि तरुण होती. दादासाहेब आजारी पत्नीच्या सेवेला म्हणून तिला आपल्या घरी घेऊन गेले. काही दिवसात पत्नी वारली आणि तिच्या वडिलांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या दादासाहेबांनी तिच्याशी लग्न केलं, कारण तिला दिवस गेले होते. हळूहळू छळ सुरू झाला. पुन्हा दिवस गेल्यावर त्यांनी बहिणीला बोलावलं. तारूने सांगितलं, माझं काहीही होऊ दे, तू इथे राहू नको. हा माणूस तुला नासवील. अनेक बाया ठेवणारा हा माणूस त्या बायांनाही कळला नाही. लेखिका म्हणते, सासर माहेरचं हित साधणारी दुहिता. दोन्ही कुळांकडून नाडली गेली तर तिला दुहता म्हणायचं का? आणि तारू तर 3 आश्रयस्थानांकडून नाडली गेली. तिला त्रिहता म्हणायचं की त्रिधा? तरीही एक सांगू, बाईला पराजय मान्य नसतो हेच खरं. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये आपण ऐकत होतो घरट्यातल्या चिमण्या या वसुमती धुरू लिखित पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.